नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम धन्वंतराय नमः. बघा, तसं बघायला गेलं तर दिवाळी ही खरी धनत्रयोदशीला सुरुवात होते. आपण ह्या दिवशी संध्याकाळी दिवे लावतो. त्याचबरोबर भगवान विष्णूंचा अवतार म्हणजेच धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. धन्वंतरी ह्यांची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली होती. भगवान विष्णू यांचाच 24 अवतारांपैकी हा एक अवतार आहे आणि आपल्या घरातील सगळ्यांचे आयुष्य आरोग्य चांगले राहावे, सर्वांना दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून ही पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर आणि गणपती बाप्पा यांची पूजा खूप महत्त्वाची आहे. धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त काय आहे, धन्वंतरी देवाची पूजा कशी करावी, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, ही पूजा वर्षातनं एकदाच येते, त्यामुळे ही अजिबात चुकवू नका आणि त्या दिवशी ही पूजा नक्की करा. तर धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त आहे 29 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 6:05 ते 8:30पर्यंत. सो तुम्हाला ह्या काळामध्ये तुम्ही सगळी धनत्रयोदशीची पूजा जी आहे ती करून घ्यावी. पण तुम्हाला जर ऑफिसमधून यायला लेट झाला तरीसुद्धा तुम्ही थोडा वेळ लागला तरी चालेल, काहीही हरकत नाही, पण पूजा करणं हे महत्त्वाचं आहे. तर बघा, पहिली तुम्हाला त्या दिवशी उठायचं आहे, सकाळी गोमूत्र शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी पूजा करताना तिथंही त्या जागेवरती स्वच्छ ती जागा पुसून घ्यायची आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे, पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी, चौरंग किंवा पाट जे काही असेल ते मांडावं, छान रांगोळी काढून घ्यावी, लाल वस्त्र घालून घ्यावे. त्याच्यानंतर तुमच्याकडे स्वामींचा फोटो, मूर्ती, माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती, धन्वंतरी देवाचा फोटो किंवा त्यांची मूर्ती असेल किंवा काहीच नसेल तर विष्णू भगवानांचा फोटो वगैरे असेल तरीसुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा पूजेत तो तुम्ही लावू शकता. आता पहिली तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिली तुम्हाला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला तेलाचाही दिवा लावून घ्यायचा आहे. दोन्ही दिव्यांना तुम्ही पहिली गंध, फूल, अक्षता हे घालावं आणि ओम श्री दीपदेवता भ्यो नमः असं म्हणायचं आहे. मग नंतर तुम्हाला स्वतःची शुद्धी करून घ्यायची आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला पहिली आचमन करून घ्यायचं आहे. आचमन करताना उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला पहिली 3 केपा पाणी प्यायचं आहे. तर ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः पाणी सोडून द्यायचं. पुनराचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आता परत पाणी सोडून द्यायचं आणि पुढे सगळी नावं घ्यायची. म्हणजे कुठली, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम कृष्णाय नमः. आचमन झाल्यानंतर सगळ्या देवांना आवाहन करायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे. मग सगळ्या देवांची नावं घ्यायची आहेत. ओम गणगणपते नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, ओम कुलदेवताभ्यो नमः, ओम ग्रामदेवताभ्यो नमः, ओम स्थानदेवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. आवाहन केल्यानंतर आता पूजेचा संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, गंध, फूल, अक्षता, हळद, कुंकू घ्यायचं आहे आणि तुमचं नाव, गोत्र, कुठे राहता हे बोलायचं आहे आणि ही पूजा तुम्ही कशासाठी करताय हे सांगून पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. आता पहिली म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती घ्यावी. जर नसेल तर तुम्ही फोटो किंवा तुम्ही सुपारीसुद्धा घेऊ शकता. मग तुम्ही पहिली पाण्याने 5 खेपा, मग पंचामृताने, मग परत पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि हा अभिषेक घालताना ओम गणगणपते नमः किंवा तुम्ही एक आवर्तन अथर्व शीर्षाचं तुम्ही म्हणू शकता. मग गणपती बाप्पांची मूर्ती छान तुम्हाला धुवून पुसून घ्यायची आहे आणि तुम्हाला नंतर मग ती स्थापन करायची आहे.
गणपती बाप्पांना छान कुंकू, गंध, अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला कलश स्थापना करायची आहे. आता कलश स्थापना कशी करायची आहे ते तुम्हाला माहिती आहे. एक कलश घ्यायचा आहे. कुंकवाने स्वस्तिक काढून 5 रेषा खालून ते वरपर्यंत तुम्हाला काढायच्या आहेत. त्या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, त्याच्यानंतर कुंकू, त्याच्यानंतर अक्षता, एक फूल तुम्हाला घालायचं आहे, एक सुपारी घालायची आहे, एक कॉईन तुम्हाला 1 किंवा 2 रुपयाचं घालायचं आहे आणि पानांच्या म्हणजे विड्याची जी पानं आहेत ती तुम्हाला ठेवायची आहेत. आता तुम्ही 5 पानं ठेवू शकता किंवा तुम्हाला जर आंब्याचा ढाळा जर मिळाला किंवा आंब्याची पानं जर मिळाली तुम्ही आंब्याची पानंसुद्धा ठेवू शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे. नारळावरती तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल किंवा तुम्ही हळद कुंकू लावून ठेवलात तरीही चालेल. मला ही कलशाची स्थापना गणपती बाप्पांच्या बाजूला करायची आहे आणि तुम्ही ओम कलश देवता भ्यो नमः असं म्हणून फूल घालून नमस्कार करायचा आहे. आता तुम्हाला लक्ष्मी मातेचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीयंत्रावर पण अभिषेक करू शकता किंवा तुम्ही सुपारीवर पण अभिषेक करू शकता. तामणात मूर्ती घ्यावी माता लक्ष्मीची किंवा श्रीयंत्र घ्या किंवा अगदीच काही नसेल तर तुम्ही एक सुपारी घेतली तरीही चालेल. त्याच्यानंतर अक्षता, थोडे फुलांच्या पाकळ्या आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. आता पहिली पाण्याने अभिषेक करावा, त्यानंतर तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळदीने अभिषेक करायचा आहे. हे सगळं करता करता श्री सुक्तमचं पठण करायचं आहे किंवा ओम महालक्ष्मी देव्येभ्यो नमः किंवा ओम श्रीम नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर कुंकवाने माता लक्ष्मीला छान अभिषेक घालावा आणि परत शुद्ध पाण्याने माता लक्ष्मीला अभिषेक घालावा. आणि जर तुम्ही श्री सुक्तचं पठण करत असाल तर जोपर्यंत तुमचं पूर्ण पठण होत नाही तोपर्यंत पाण्याने अभिषेक माताच्या मूर्तीवरती चालूच ठेवावा. त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. लक्ष्मी मातेला छान गंध, त्याच्यानंतर हळद कुंकू असं लावावं आणि दुसरा जो विडा आहे त्याच्यावरती थोड्याशा अक्षता घालून तुम्ही माताची मूर्ती तिथे स्थापन करावी. आता तुमच्याकडं कुठलंही अत्तर असेल, कुठलंही अगदी केवडा, चंदन, हिना, गुलाब कुठलंही अत्तर असेल तर तुम्ही एका फूलवरती लावून माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्हाला ते लावायचं आहे. ह्या दिवशी तुम्हाला अशाच तऱ्हेने कुबेर देवांची स्थापना करायची आहे. तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर असाच अभिषेक घालावा. ओम श्री कुबेराय नमः असं म्हणून तुम्ही अभिषेक करून परत कुबेर यंत्र जर नसेल तर तुम्ही सुपारी घ्या, त्याच्यावरती अभिषेक करा आणि कुबेर मंत्र बोलता बोलता अभिषेक करून कुबेर यंत्राची आपण स्थापना माता लक्ष्मीच्या बाजूला करायची आहे. त्यांना यंत्राला सुद्धा किंवा फोटो किंवा सुपारीला सुद्धा तुम्हाला गंध, फूल, अक्षता, कुंकू लावून एक फूल अर्पण करायचं आहे. आता आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ तो पुसून घ्या आणि गंध, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्या. माझ्याकडे धन्वंतरी देवाचा फोटो नाही आहे म्हणून मी भगवान विष्णू यांची पूजा करत आहे. तर असंच विष्णू भगवानांना छान अभिषेक करून आपल्याला ती मूर्ती स्वच्छ पुसून गंध कुंकू लावून ती आपल्याला मूर्ती स्थापन करायची आहे. आणि हे करताना ओम धन्वंतराय नमः असं म्हणत म्हणत तुम्हीही हा अभिषेक करता करता तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. त्याच्यानंतर छान आपल्याला ही मूर्ती स्थापन करायची आहे. गंध, फूल, अक्षता घालायचे आहेत. बघा इथं मी माझ्या उजव्या हाताला शंख ठेवलेला आहे, त्याला फक्त गंध आणि फूल लावलेलं आहे. माझ्या डाव्या हाताला घंटा ठेवून त्याचीही पूजा केलेली आहे. आता गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणून छान आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि माता लक्ष्मीला धने आणि गुळाचा नैवेद्य हा एक नैवेद्य अर्पण करायला विसरू नका. आता पूजेमध्ये आपल्याला सप्तधान्य मांडायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. सप्तधान्यामध्ये तुम्ही कुठले पण धान्य घेऊ शकता, पण धने हे आवर्जून या धान्यामध्ये ठेवावे. तुम्ही डाळी, गहू, तांदूळ, तीळ, मूग, मटकी काही पण घेऊ शकता. बघा ह्या दिवशी धनाची पूजा केली जाते. सो धान्य हे एक धन
दानच आहे आणि ही पूजा केल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही किंवा अन्नधान्य कधीच कमी पडत नाही. आता तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर एक एक फूल अर्पण करायचं आहे सप्तधान्याला आणि तुम्हाला एक विडा, आता इथं जागा नाही आहे त्यामुळं एक विडा म्हणजे 2 नागवेलीची पानं, त्याच्यावरती एक सुपारी, एक हळकुंड, एक कॉईन, खारीक, बदाम असा विडा तांबूल म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. आता तुम्हाला बघा, आपण ह्या दिवशी धनाची पूजा करतो, मग ते कुठलंही डिनॉमिनेशन असे ना, भले 50 रुपये असे ना, 20 रुपये, 100, 200, 500 आणि जर काही सोनं नाणं असेल घरी तर तुम्ही त्याची सुद्धा पूजा त्या दिवशी करायची आहे. बघा, मी इथं आता 200 रुपयाच्या नोटा ठेवल्या, त्याच्यावरती छान हळद कुंकू घालून घेतले, एक फूल घातलेलं आहे. आता तुम्हाला इथं पणत्या लावायच्या असतील त्या दिवशी तर तुम्ही इथे 2 पणत्या लावू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय सेवा करायची आहे ते बघूया. तर तुम्हाला इथं एक माळ धन्वंतरीचा मंत्र म्हणायचा आहे, विष्णू सहस्र नामावली जी आहे ती म्हणायची आहे आणि एक खेपा श्री सूक्तम म्हणायचं आहे. आता छान तुम्हाला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे, स्वामींची आरती म्हणायची आहे, धन्वंतरी देवाची आरती जर तुम्हाला यूट्यूबला मिळाली तर धन्वंतरी देवांची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि देवीची म्हणजे माता लक्ष्मीची आरती कुठलीही घ्या किंवा कुठलीही देवीची आरती घ्या, तुम्हाला ह्या दिवशी मात्र ह्या 3 किंवा 4 आरत्या तुम्हाला म्हणायच्याच आहेत. आणि आता उत्तर पूजा कशी करायची, काय करायची ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ करेन, कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ मी नक्की करून टाकेन की उत्तर पूजा कशी करायची. तर अशा रीतीने तुम्ही धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी छान साधी सोपी पण तितकीच प्रभावी अशी ही पूजा आहे, तर ही करायला विसरू नका. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.